मित्रांनो, बिग बॉस मराठी हा शो संपायला आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ह्या शोचा विनर कोण होणार आणि कोण मनी बॅग उचलणार ह्याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सध्या प्रेक्षक आपापल्या आवडत्या स्पर्धकांना भरभरून पाठिंबा देताना म्हणजेच वोटिंग करताना दिसत आहेत. घरात आता एकूण 6 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. नुकताच वर्षा उसगावकर यांचा घरातील प्रवास संपला. त्यांचं एविक्शन झालेलं पाहायला मिळालं. वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉसने फेअर डिसिजन दिल्याने प्रेक्षकांना नक्कीच समाधान वाटलं असणार. मित्रांनो, काल रात्रीपासून बिग बॉस मराठीच्या वोटिंग लाईन्स सुरू करण्यात आल्या आहेत. तेव्हा लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंड कसे आहे, त्यानुसार स्पर्धकांची रँकिंग काय ते आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया. तसेच सूरज चव्हाण इतर स्पर्धकांवर कसा काय भारी ठरतोय ते देखील समजून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात कमी मते मिळवून शेवटच्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवीला प्रेक्षकांची नापसंती असल्याचे चित्र आहे. शिवाय आता घरातून जान्हवी बाहेर जायला हवी अशी विनंती देखील अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. वोटिंगनुसार सेकंड लास्ट पोझिशनवर आहे निक्की तांबोळी. निक्कीला देखील काही खास वोटिंग मिळालेली नाहीये. तेव्हा टॉप 5 स्पर्धकांपैकी ती शेवटच्या स्थानी राहणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. मित्रांनो, सध्या नंबर 4 वर आहे धनंजय पवार. DP दादांना निक्कीपेक्षा बरीच अधिक मते मिळालेली आहेत. टॉप 3 स्पर्धकांपैकी नंबर 3 वर आहे अंकिता प्रभू वालावलकर. अंकिताने आता DP दादांना बरेच मागे टाकले आहे. त्यानंतर नंबर 2 वर आहे अभिजित सावंत. मित्रांनो, सध्या अभिजितचे सर्वाधिक फुटेजेस एपिसोडमध्ये दाखवले जात आहेत. त्याची इमेज चांगली करण्यावर तसेच त्याला जास्तीत जास्त वोटिंग मिळावं असे प्रयत्न शोच्या निर्मात्यांकडून होताना दिसत आहेत. मात्र इतकं सगळं करूनही आणि कमी फुटेजेस दाखवूनही क्रमांक 1 ही पोझिशन राखली आहे सूरज चव्हाणने. सूरजला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. त्याच्यातील साधेपणा, माणुसकी आणि निर्मळ मन प्रेक्षकांना चांगलेच भावले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सूरजला सर्वाधिक मते मिळाली आहेत. तसेच बिग बॉसच्या अनेक माजी स्पर्धकांनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी सूरजला पाठिंबा दर्शवला आहे. अशात सूरजला ह्या ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये सर्वाधिक मते आहेत. सूरजला जितकी मते मिळाली आहेत ती बघता सूरजच्या कोणीही आसपासही दिसत नाहीये. इतर सर्व स्पर्धकांच्या मतांची बेरीज जरी केली तरी सूरजला मिळालेल्या मतांच्या तुलनेत ती कमीच ठरते आहे. इतका प्रचंड पाठिंबा सूरजला मिळतो आहे. मित्रांनो, नुकताच बिग बॉस मराठीच्या मेकर्सवर असा आरोप लावण्यात आला होता की ते मुद्दामहून सूरजचे फुटेजेस कमी दाखवून त्याच्यावर अन्याय करत आहेत. त्याच्याऐवजी त्यांना अभिजित सावंत किंवा अंकिता प्रभू वालावलकर ह्यांच्यापैकी एकाला यंदाच्या सीझनचं विनर बनवायचं आहे. आता ह्यातलं खरं काय आणि खोटं काय ते बिग बॉसलाच माहिती. मात्र असं असूनही सूरज चव्हाण सध्या ज्या आघाडीवर आहे ते बघता तो यंदाचा निर्विवाद विजेता ठरणार हे जवळपास निश्चित आहे. आणि जर तसे काही घडले नाही आणि शोच्या निर्मात्यांनी त्याच्याऐवजी इतर कोणत्या स्पर्धकाला विनर ठरवलं तर नक्कीच बिग बॉस प्रेक्षकांची तीव्र नाराजी ओढवून घेईल ह्यात शंका नाही. मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे आणि यंदा बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोणता स्पर्धक जिंकणार, तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.